मशीनवर लावून घेतले, आरती केली, नाश्ता झाला, टोस्ट चहाच खाल्ली, आज दुसरं काही बनवलं नव्हतं. आणि मस्त आता फरची वगैरे पुसून घेते. सर्व कालचं मग खराब झालेलं सर्व बाहेर जा घर इकडं तिकडं, आता फरची वगैरे सर्व क्लीन करते, बाथरूम करते. आणि छान गणपतीची आरती पण झाली. उमेशला जायचं होतं लवकर म्हणून पटापट लवकर आवरला. मला तर सुट्टी आहे. आणि चला मग आवरते आणि बोलते मग तुमच्यासोबत. आद्विकचा छान नाश्ता आहे. चला आदू नाश्ता करून घ्या. चला गरमागरम. थांबा, गरम आहे. अरे गरम आहे बेटा, गरम. फॅन लावू, नीट मांडी घालून बसा, मांडी घाला. हां, ते छान नाश्ता करा. अजून पाहिजे का करू थोडंसं? हां ठीक आहे, खाऊन घ्या मग. हां मस्त सकाळी गणपतीची आरती झाली छान मस्तपैकी. खूप मस्त वाटतं, प्रसन्न वातावरण वाटतं. आणि नाश्ता वगैरे पण सर्वांचा झाला. तुमचं सर्वांचं सोनाली लाईफस्टाईलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आता मी सर्व नाश्त्याची भांडे वगैरे क्लीन करून घेत आहे. आणि सर्व म्हणजे कसं किचनवरचा पसारा जर आवरला ना तर घरात मग छान वाटतं, सर्व स्वच्छ वाटतं. आणि आता ऑलमोस्ट माझी बऱ्यापैकी कामं लवकर होतात. आणि गणपती बाप्पा घरात आल्यामुळे ना उत्साही वातावरण, आरती करायची राहते, संध्याकाळची आरती, त्याच्यामुळे पटापट ही कामं उरकली जातात. नाहीतर इतर वेळेस मग राहतात एक कामं अडून बसतात आपली. पण आता गणपती बाप्पा आले म्हणून किती लवकर कामं पण होतं आणि काहीच वाटत नाही करायला. पण खूप छान वाटतं घरामध्ये. आणि छान आम्ही एकमेकांच्या घरी आरतीला जात असतो. मस्त छान थोड्याशा गप्पा गोष्टी होतात एकत्र, मस्त वाटतं, छान वातावरण होऊन जातं. आणि आता हे सर्व झालं बाकीचं किचनचं काम. आता मी म्हटलं सर्व झाडून वगैरे लादी पुसायची मला, मग झाडून घेतलं. आता लादी वगैरे पुसून घेते, कारण की मग रोज लादी पुसली की जरा छान वाटतं. आणि बाप्पा आहेत आपल्या घरात, मग घर स्वच्छ, कारण की सर्वजण येतात आता आपल्या घरामध्ये. आता सध्या आरतीलाच रोज आम्ही एकमेकांच्या घरी जात असतो. इथं आमच्याच सोसायटीमध्ये आमच्या फ्लोअरवर आम्ही 2 घरांनी बसवलं, खालच्या फ्लोअरवर बसवले. त्याच्यामध्ये म्हणजे असं एकमेकांच्या घरी आम्ही आरती करत असतो. आणि इथं बाहेर ज्या मावशी आहेत ना, आणि इथे माझी फरची पुसता बाहेर ज्या ताई आहेत त्या पण झाडत होत्या, त्यांच्याशी पण माझं बोलणं चालू होतं, त्यांच्याशी पण गप्पा चालू होत्या, असं हे करायचं ते करायचं. मग आता बेडरूमचं झालं पुसून, आता हॉल वगैरे क्लीन करून घेत आहे. आणि एकीकडे माझ्या गप्पा पण चालू आहे, आद्विकची मस्ती. आणि असं म्हणजे बऱ्यापैकी माझी आज कामं पटापट लवकर आवरून गेली. 10-11 वाजेच्या आत माझी कामं उरकली जातं सध्या. आणि मला सुट्टी पण आहे गणपतीच्या अजून, म्हणजे 2-3 दिवस सुट्ट्या दिल्या आम्हाला मस्त, म्हणून त्याच्यामुळे पटापट आवरलं जातं माझं. आणि छान फरची क्लीन झाली की घर एवढं छान प्रसन्न वातावरण. लादी पुसली की इतकी चमक येते ना लादीला. ही स्टाईल खूप छान आहे माझ्या घराच्या लादीची, खूप भारी वाटतं, खूप आणि स्मूथ आहे. आणि आता सर्व म्हणजे मी बऱ्यापैकी जेव्हा गणपती बाप्पा येण्याच्या आधीच मी सर्व क्लिनिंग करत होती. सर्व डस्ट वगैरे, फॅन वगैरे सर्व पुसणं, हे सर्व गोष्टी सर्व मी आधी करून ठेवलं, तेव्हा घरामध्ये खूप छान वाटत होतं मला. आणि नेहमी माझी बेडशीट तर 2-3 दिवसातून मी क्लीन धुवायला टाकतच असते. 2 किंवा 3 दिवसाच्या वरती मी ठेवतच नाही, म्हणून छान वाटतं. आणि आता ही लादी पुसली की मग बाकीचं गोष्टी थोडंसं खाऊन पण घेणार आहे, जेवण पण करून घेणार लवकरच. आणि इथं पाहू शकता बाप्पाचे तिथे किती छान वाटत आहे, मस्त छान लाईटिंग वगैरे. आणि गणपती बाप्पा खूप छान वातावरण असतं. आणि सगळे आरती ह्या गोष्टी सर्व होता म्हणून छान वाटतं. आणि आता पटकन लादी वगैरे क्लीन झाली ना की आम्ही मस्तपैकी छान मस्त जेवण वगैरे करू. थोडे फ्रूट्स वगैरे पण आजूला आणले, आता पाहू शकता गॅलरी पण माझी क्लीन झाली आणि छान मस्त. आणि पाहू शकता झाडं पण, आणि किती छान झेंडूचे फुलं पण आले मस्त. गवतीच्या किती सुंदर झालं आहे बघा हा माझा. आणि आज मस्त छान ऊन पडलं. असं सर्व आवरून झालं छान. पाहू शकता हॉल पण पूर्ण क्लीन झाला आता आवरून. छान असं आहे आपले गणपती बाप्पा. आणि बेडरूम पण क्लीन झाला मस्त छान. मी आताच मस्त फ्रेश झाले
बाथरूम वगैरे क्लीन केलं मस्त आणि मस्त आता फ्रेश होऊन आली मस्त. आता तर जरा केस वगैरे तयारी करून मी ते सकाळपासून तशीच आहे मी अगदी. चला मग आवरून घेते तोपर्यंत पटापट. माझं जेवण झालं. आता ॲपल आम्ही खातो. कुठं हे काय इथं रुमाल फेकू नको खाली जाईल. दर आद्विकनी आणि रिशूनी त्यांचं टेंट हाऊस इथे बेडवर आणून ठेवलं आहे आणि त्यांची मस्ती चालली. काय त्याला सजू राहिले आतमध्ये लाईट काही फ्रेम असं करून काहीतरी लावत आहे आणि मस्त त्यांची मस्ती पण बघते. एकीकडे खूप भारी वाटते ते काय खेळत आहे तर. आणि आदू बघा कसं करतं इकडनं तिकडनं त्याचं चालली मस्ती. म्हणून मग मी काहीच बोलत नाही, शांतपणे त्यांचं फक्त बघत आहे. आणि त्यांचे असं खेळणं असतं आणि मस्त दोघं खेळत असतात दोघांसोबत एकमेकांचं काही ना काही. पण मस्ती पण एवढी आणि तेवढंच भांडणं पण करतात दोघंजणं. आणि आद्विकचं पाहू शकता किती छान खेळतो येतो. बाहेर इकडून हे कर ते कर आणि सारखा बोलतो आहे दिशूसोबत काय करायचं काय नाही. आणि मी अशीच त्यांची मस्ती पाहत आहे. आणि मुलांना म्हणजे आपले खेळायला लागले की बरं वाटतं. जर आपल्याला पण बाकीच्या गोष्टी आवडता येतात. आणि आद्विकला इथं पाहू शकता खूप सर्दी झालेली आहे. वातावरण कधी गरम कधी गार म्हणजे असं चालूच आहे. त्याच्यामुळे त्याला सर्दी पण झाली आणि आताच त्याला मग म्हटलं दवाखान्यात पण घेऊन जायला सांगायचं आहे संध्याकाळी. आता त्यांना दवाखान्यात नेऊ आणि बघू काय डॉक्टरकडनं जरा औषधं घ्यायची आहेत त्याची. पण एकदा चेकअप करून आलेलं बरं पडतं. आणि पाहू शकता त्यांची मस्ती आद्विकची. खूप भारी खेळू राहिले दोघंजणं. मी असेच त्यांना बघत आहे. आता मी पटापट घर झाडून घेत आहे. हॉल त्यांचं चाललं बेडरूममध्ये खेळणं दोघांचं. मी हॉल आवरून घेते बाकीच्या गोष्टी कारण की आता संध्याकाळची आरती पण आता सुरू करायची आहे. चहा वगैरे झालं की नंतर मग 7-7:30ला आम्ही आरती करतो रोज. कारण की 8ला जेवणं असतात आमचं शक्यतो 7 ते 8च्या दरम्यान आम्ही जेवण करून घेत असतो. आता डेली रुटीन आमचं हे टायमिंग ठरलेलं आहे. आणि मग 10 वाजेपर्यंत मुलांना झोपवणं या गोष्टी होतात. मग सकाळी परत 5ला मला उठावं लागतं म्हणून मी टायमाशीरच आमचं जेवण सर्व गोष्टी होत असतात. कधीच आमचं 9-10ला हे कधीच जेवण होत नाही. आम्ही बरोबर सर्व गोष्टीचा टाईम ठेवलेला आहे. आणि सर्व घर झाडून बिडून घेते. आपल्या देवाऱ्यामध्ये पण दिवा अगरबत्ती सर्व धूप वगैरे तिथली पूजा करायची असते. आधी तिथली पूजा करून घेते. मग सर्वजण मग एकमेकांच्या घरी येत असतो आरतीला. आम्ही आरती पण एकमेकांच्या घरी जाऊन करतो. आता मला म्हणून त्या सर्व बाकीच्यांना पण बोलवायचं आहे. बाकीची बाजूची आमची फॅमिली ते पण येणार पूजेसाठी आरतीसाठी. मग आता हे पटकन आवरून घेते. इथं पाहू शकता गॅलरीमध्ये पण माझ्या रोज मी झाडू मारत असते कारण की एवढं काही घाण नसते. पण मग मी तरी पण आपलं क्लीन केलेलं बरं असं. आधी कधी येऊन लपतो बसतो. त्याची खूप नाटकं असतात. मग दिसू पण बसते काही तिची ड्रॉईंग असते. आधू त्रास देतो म्हणून मग गॅलरीचा दरवाजा लावून ती इथे ड्रॉईंग करत बसते. म्हणून मग शक्यतो ही सर्व माझी गॅलरी तर क्लीन असते छान असते. आणि आता इथलं सर्व झाडझूड सर्व आवरून झालं आहे. मस्त आता खिचडी बनवणार आहे गरमागरम आज. मस्त मी गरमागरम खिचडी केली आज. म्हटलं जाऊ दे आता काय बनवायचं
तर छान मस्त गरमागरम खिचडी, त्याच्यासोबत लोणचं पण आहे आणि मस्त तूप मी घरी बनवलं तर मागच्या वेळेस व्हिडिओ टाकलेलाच आहे तो. तर ते तूप टाकून एवढं छान मस्त खिचडी गरमागरम लागते ना. आणि आता दिशूला ते किरपोळी काय डोळ्याला ते, तर उमेश त्यांनी दवाखान्यात ते दोघं गेलेले, आदू पण गेले त्यांच्यासोबत. तर ते आता आल्यानंतर मग आम्ही मस्त आरती वगैरे करू, नंतर जेवण वगैरे करू. चला मग बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. प्रसाद बाहेर खूप महाग आहे ते. मी आता रेसिपी बघत होती दुपारी बरंच. दीदीला दे, छोट्या दीदीला ते आपण दीदीला दे करायचे. हा दूध जा, प्रसाद घे. गरमागरम खिचडी मस्त फ्लावर सोयाबीन सर्व टाकून. इथे आहे आपलं लोणचं आणि हा चिवडा. आता कांदा चिरून आणते. आता जेवायला बसतो मग जेवण झाल्यावर बोलतो. खिचडी गरमागरम, त्याच्यासोबत लोणचं, छान जेवण केलं गरम. कधी कधी कंटाळा येतो मग मी खिचडी बनवून घेत असते. आणि आता जेवण झाली आणि दिशूला पण मेडिसिन दिला तिच्या डोळ्याचं, ती किरपोळीचं थांबवतो मला. ही डोळ्याला अशी किरपोळी झालेली आहे तिच्या. थोडंसं खालच्या बाजूने सूज पण आलेली ना, त्याच्यामुळे मग तिला मी आत्ताचं औषधं आम्ही दिली तिला, औषधं घेतली, मेडिसिन वगैरे. आणि मग आता जेवण झाली. आदू आता व्हिडिओचा एंड करायचा होता. आदू तुझं चालेल फेवरेट गाणं
नाचो नाचो. मग आता आजूला बोलवते, मग व्हिडिओचा एंड करते, नाही तर तो लगेच राबून जातो मम्मी मला बोलायचं. इथे एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.